परवा भेटला बाप्पा. थोडा वैतागलेला वाटला. 2 क्षण दम खातो म्हणून माझ्या घरी येऊन टेकला. उंदीर कुठे पार्क करू, स्लॉट नाही सापडला. मी म्हंटल सोडून दे रे. सोडून दे, आराम करू दे त्याला. तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोयस? अरे मर्सिडीजच्या जमान्यात उंदरावरून फिरतोयस. मर्सिडीज नाही तर नाही. अरे मर्सिडीज नाही तर नाही, किमान नॅनो तरी घेऊन टाक आणि तमाम देव मंडळीमध्ये भाव खाऊन टाक. तो म्हणाला, इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातोय आणि भक्तांना खुश करेपर्यंत मी अगदी मेटाकुटीला येतोय. काय करू आता, सारं मॅनेज होत नाही आणि पूर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाही. इमिग्रेशनच्या रिक्वेस्टने सिस्टीम झाली आहे हँग, तरी सुद्धा संपत नाही भक्तांची भली मोठी रांग. 4-8 आणे आणि मोदक देऊन काय काय मागतात. माझ्याकडच्या फाईल्स नुसत्याच वाढत जात आहेत. मी म्हणालो त्याला, माझं ऐक तू, कर थोडं थोडं डेलिगेशन. मॅनेजमेंटच्या थिअरीमध्ये मिळेल तुला परफेक्ट सोल्युशन. MBAचे फंडे तू शिकत नाही आहेस का रे? आणि डेलिगेशन ऑफ अथॉरिटी ऐकलं नाही आहेस का रे? असं कर बाप्पा, एक लॅपटॉप घेऊन टाक आणि तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टिव्हिटी देऊन टाक. म्हणजे बसल्या जागी होईल काम आणि धावपळ नको आणि परत येऊन मला दमलो असं म्हणायला नको. माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्पा झाला खुश. माग म्हणाला हवं ते, एक वर देतो तुला बक्षीस. CEO ची पोझिशन, टाउन हाऊसची ओनरशिप, इमिग्रेशन सुद्धा होईल झटकन, लवकरच मग होईल ड्युअल सिटिझनशिप. मी हसलो उगाच. म्हंटल, देशील मला हवंय ते? म्हणाला, मागून तर बघ, बोल तुला काय हवंय ते. मी म्हंटल बाप्पाला, फार काही नकोय रे, फक्त एक देशील. पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवंय. सोडून जाता येणार नाही असे एक बंधन हवंय. हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव आणि प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव. देशील का रे आणून परत माझी हरवलेली नाती? नेशील मला परत जिथे आहे माझी माती? इंग्रजांलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं आणि आईबाबांचं कधीही न फिटणारं देणं. कर्कश वाटत असला तरी हवा आहे ढोल ताशांचा गजर आणि भांडणारा असला तरी चालेल, पण हवा आहे एक सच्चा शेजार. यंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान देशील का रे? बाप्पा, माझ्या पदरात एवढं दान देशील का रे?